की इनोसेंट लोकांना मारायचं आणि जातीय तेढ निर्माण करायची. म्हणजे तू हिंदू आहेस असं एस्टॅब्लिश करून मारलेले आहे लोकांना. ह्या भारतामध्ये सगळ्या लोकांनी एकत्र आलं तरच देशाचा विकास आहे, नाही तर अधोगतीच आहे. हा जो हल्ला केला लोकांना भडकवायला केलेला आहे आणि हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेला आहे आणि तो नेहमीच टेररिस्टचा उद्देश असतो. सरकार काय आहे, नेहमी अलर्ट राहिलं पाहिजे आणि फौजेला, आर्मीला, सिक्युरिटी फोर्सेसना अलर्ट ठेवलं पाहिजे. की अग्निवीर सारखे जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती सैनिक भरती केली, त्याचा काही फटकायला बसला असेल किंवा बसू शकतो किंवा त्याचं नेहमी नुकसान होणार आणि झालंय आणि होणार. कारण 4 वर्ष सैन्यात राहून तो काय सीझन सोल्जर बनू शकत नाही, तो ग्रीन सोल्जरच राहतो. काश्मीरमध्ये पर्यटकांवरती दहशतवादी हल्ला झाला आहे आणि यामध्ये साधारणतः 26 पर्यटकां मृत्यू पावलेले आहेत आणि त्यानंतर पूर्ण देशभर हळहळ व्यक्त केली जात आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ब्रिगेडियर सुधीर सावंत सर आहेत. सावंत सर, हा जो हल्ला झाला हा अतिशय म्हणजे वेदनादायी होता आणि अशा प्रकारे दहशतवादी हल्ला करताना वेगळ्या पद्धतीने त्यांनी टेक्निक वापरलेली आहे, वेगळ्या पद्धतीने त्यांनी क्रूरतेची सीमा गाठलेली आहे. नाही, निश्चितपणे असा हल्ला पूर्वी कधी झाला नाही. त्याचं कारण असं आहे की पूर्वी हे सिक्युरिटी फोर्सेस विरुद्ध जास्त टेररिस्ट हल्ला करायचे, पण आता ह्या वेळेला टुरिस्ट विरोधात केलेला आहे. टुरिस्ट विरोधात हल्ला करू नये ही लोकल लोकांची भूमिका आहे आणि म्हणून टुरिस्ट विरोधात ते हल्ला करत नव्हते. पण आता ते सगळे विसरले. म्हणजे काय झालेलं आहे की टेररिझमचा नवीन अंग सुरू झालेला आहे की इनोसेंट लोकांना मारायचं आणि जातीय तेढ निर्माण करायची. म्हणजे तू हिंदू आहेस असं एस्टॅब्लिश करून मारलेले आहे लोकांना. ह्याचा अर्थ भारतामध्ये जातीय तेढ वाढवली पाहिजे, निर्माण केली पाहिजे. कारण जर संत राहिलं तर सगळेच एक झाले तर पाकिस्तानला नकोच आहे ना, आणि टेररिस्टनाही नको आहे. आणि त्यामुळे हा जो हल्ला केला लोकांना भडकवायला केलेला आहे आणि हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेला आहे आणि तो नेहमीच टेररिस्टचा उद्देश असतो. पेहलगाम हे का लक्ष केंद्रित केलं गेलं, याचं काय कारण असू शकतं नेमकं? नाही, कारण कसं आहे की पेहलगाम हा त्या रूटवर आहे. म्हणजे जो आता आपले लोक जातात यात्रेला, पर्यटनासाठी जातात, यात्रेसाठी जातात. आणि अनंतनाग आणि पेहलगाम हा जो भाग आहे हा तसा सेन्सिटिव्ह आहे. आणि आम्ही जेव्हा टेररिस्टना सरेंडर 2,500 करून घेतले होते तेव्हा देखील ह्या भागातलेच लोक जास्त होते आणि त्यांना रायफल वगैरे देऊन आम्ही तिथे पाठवले होते. ते अनंतनाग आणि पेहलगामच्या एरियामध्येच, कारण पेहलगाम पासून अनंतनाग पासून ते क्रॉस करून ह्या साईडला डोडा साईडला येऊ शकतात आणि टेररिस्टचे कॅम्प नेहमीच ह्या एरियामध्ये राहिले आहेत. आणि त्यामुळे टेररिझम करायला फार काय कठीण नसतं ना. 3-4 लोक आले तर आता 5,000 पर्यटक होते. त्या 5,000 पर्यटकामध्ये आतंक निर्माण करणं काय कठीण आहे. तर 3-4 लोक इनोसेंट माणसांना मारू शकतात आणि इनोसेंट माणसांना मारणं सोपं असतं. म्हणून टेररिस्ट कधीही सॉफ्ट टार्गेट बघतात आणि ह्यावेळेला टुरिस्टला बघितलेला आहे. यामध्ये विशेष गोष्ट अशी होती की त्यांनी सैन्याचा वेश परिधान केलेला होता असं देखील समजतंय. टेररिस्ट नेहमीच सैन्याचा वेश परिधान करतात तुम्हाला म्हणजे चकवायला. कारण सैन्याच्या वेशात कोणी गेलं तर त्याला अटकाव होत नाही जनरली, आणि त्याप्रमाणे त्यांनी सैन्याचा वेश परिधान नेहमीच करता येते. आणि आपल्याला केअरफुल राहते वेळेला ते पण बघावं लागतं की सैनिक आला का खरं सैनिक आहे का टेररिस्ट आहे हे सुद्धा कळत नाही बऱ्याचदा.
संपूर्ण देशामधून एकच हाक दिली जाते, की आता यांना घुसून मारलं पाहिजे. असे ज्या ज्या पद्धतीने आता प्रतिक्रिया लोक आहेत, सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. तुम्हाला काय वाटतं ते नेमकं काय सरकारने केलं पाहिजे? कशा प्रकारे पावले उचलली पाहिजे? नाही, सरकार काय आहे, नेहमी अलर्ट राहिलं पाहिजे आणि फौजेला, आर्मीला, सिक्युरिटी फोर्सेसना अलर्ट ठेवलं पाहिजे. ते बोलायला सोपं आहे, पण ते करायला फार कठीण असतं. कारण 24 तास लोकांना अलर्ट ठेवणं हे तसं डिफिकल्टच असतं. आणि म्हणून त्या लोकांना अलर्ट ठेवण्यासाठी सरकारला प्रोग्राम्स करावे लागतील. सरकारला सैन्याला चौकन्ना ठेवण्यासाठी अनेक गोष्टी सांगाव्या लागतील, कराव्या लागतील. आणि अलर्ट अलर्ट राहणं हा त्यातला एक सर्वात मोठा उपयोग आहे ना. अलर्ट राहिले सैनिक तर हे होणार नाही. ज्या वेळेला तुम्ही संत होता तेव्हाच टेररिस्ट उठतो, आणि आता तसंच झालंय. सर, एक नवीन जी संकल्पना आली देशाच्या पंतप्रधानांनी, अग्निवीर सारखे जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती सैनिक भरती केली, त्याचा काही फटकायला बसला असेल किंवा बसू शकतो किंवा त्याचं नुकसान होणार, आणि झालंय आणि होणार. कारण 4 वर्ष सैन्यात राहून तो काय सीझन सोल्जर बनू शकत नाही, तो ग्रीन सोल्जरच राहतो. जोपर्यंत तुम्ही बुलेट फेस करत नाही तेव्हा सैनिक काय हा युद्धासाठी तयार होत नाही. आणि त्यामुळे ग्रीन सोल्जर किती काळ ठेवणार तुम्ही त्यांना सीझन्ड करावंच लागेल. जिथे अशा घटना घडण्याची शक्यता असते तिथे तुम्हाला सैन्याला ठेवावं लागतील. आणि म्हणून मिनिमम 7-8 वर्ष तरी सैन्याला कंटिन्युटी दिली पाहिजे. पूर्वी होती ना सिस्टम की 8 इयर्स ऑफ ऍक्टिव्ह सर्व्हिस अँड 7 इयर्स ऑफ रिझर्व्ह. पूर्वी असंच होतं. आता तेच त्यांनी नवीन रूपात आणलं की 4 वर्ष तुम्हाला ऍक्टिव्ह सर्व्हिसमध्ये ठेवतात आणि मग तुम्हाला रिझर्व्ह करत नाहीत, मग तुम्हाला पाठवून देतात. त्याचं नुकसान होणारच. पण सैनिक हा सीझन्ड असला पाहिजे, त्याला अंगवळणी गेलं पाहिजे, सिक्युरिटी अंगवळणी गेली पाहिजे. त्यासाठी वेळ लागणारच ना. एका बाजूला असे देखील आता धक्क्याची चर्चा सुरू होती, इंटेलिजन्स ब्युरो नेमकं काय करत होतं, इंटेलिजन्स एजन्सी ज्या होत्या यावेळेस या कार्यकाळात काय करत होतं, असा देखील त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केला जातो. खरोखर हा प्रश्न योग्य आहे विचारणा करणाऱ्यांचा? आहेच ना, कारण त्यात इंटेलिजन्स ब्युरोचा अधिकारीच मारला गेला आणि नेव्हीचा अधिकारी मारला गेला. याचा अर्थ काय आहे की IB ने लक्ष ठेवलंय का नाही. आणि हा विषय नेहमीच राहिला. इंटेलिजन्स फेलियर हे नेहमीच होत राहतं आणि त्यामुळे अशा घटना घडतातच. इंटेलिजन्स शिवाजी महाराजांचा विषय घ्या, त्यांचं इंटेलिजन्स किती स्ट्रॉंग होतं. म्हणजे भैरजी नाईक वगैरे आपण स्टोरी ऐकतो, त्या पद्धतीचं इंटेलिजन्स आपला आहे का? फेलियरच आहे. मी इंटेलिजन्स होतो. किती वर्ष होतो? जवळजवळ 5 वर्ष होतो. आणि त्यावेळेला आम्ही बघितलेलं आहे इंटेलिजन्स फेलियर कसं होतं, का होतं. तुम्ही देशातील आणि राज्यातील समाज बांधवांना काय आवाहन करणार? 2 समाज बांधवांना स्पेशली आता त्यांच्यात तेढ निर्माण होऊ नये अशी अपेक्षा आपण सर्वच बाळगतो आहे. मात्र जे दहशतवाद्यांचा जो म्हणजे त्यांची जी ध्येय होतं, जी अपेक्षा होती ती पूर्ण झालेली नाही पाहिजे. अशा समाज बांधवांना सगळ्यांना तुम्ही काय आवाहन करा? नाही, दहशतवादी हल्ले का होतात? समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी, कम्युनल व्हायलन्स निर्माण करण्यासाठी. आणि जर टेररिस्टने हल्ला करून जातीय भेद आणि हिंदू मुस्लिम युद्ध होत असेल तर ते फारच घातकी आहे. कारण तुम्ही कितीही बोला, ह्या भारतामध्ये सगळ्या लोकांनी एकत्र आलं तरच देशाचा विकास आहे, नाही तर अधोगतीच आहे. मग कोणालाही मारा, काय करा, ह्याला काय अर्थ नसतो. तुम्हाला एकत्र राहण्याशिवाय पर्यायच नाही, नाहीतर मग देश अशांतच राहील ना, आणि व्हायलन्स त्याचा रिझल्ट होईल. असंच आहे. धन्यवाद तुम्ही लेट सोबत संवाद साधल्याबद्दल. हे होते सुधीर सावंत सर, ज्यांनी आपली जरी ही एकतेची मुठ्ठी म्हणजे सर्व समाज
जातीपाती एकत्र करून एकत्र राहिला तर अशा प्रकारच्या हल्ले करणारे दहशतवादी असो किंवा वेगळ्या विचारात लोक असो त्यांना आपण विरोध करू शकतो आणि त्यासाठी एकतेचा अखंड एकता ही कायम ठेवली पाहिजे अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. प्रशांत गोडसे, लेट्स अप मराठी, मुंबई. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.